नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम तेथ ब्रह्म आत्मा ईश यया बोलामुळे सौरस न बोलणे याही पैस नाही जेथ. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा एकाध्यायी गीता असा म्हणून ज्याचा उल्लेख ज्ञानोबाराय करतात किंवा कलशाध्यायी म्हणून ज्याचं प्रारंभी वर्णन केलेलं आहे अशा 18व्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत. 55व्या क्रमांकाच्या श्लोकाच्या चिंतनाला प्रारंभ झालेला आहे आणि हा आता संपूर्ण या श्लोकावरील चिंतनाचा ओपांत्य विषय प्रारंभ होतो आहे. भगवान परमात्मा असं म्हणतात, परमार्थामध्ये क्रमयोगाच्या रस्त्याने किंवा क्रममुक्तीच्या मार्गाने जो साधक परब्रह्म प्राप्ती करण्याकरता निघाला त्याने परमार्थातले अनेक प्रतिबंध दूर केले आणि सगळे प्रतिबंध दूर झाल्यानंतर निष्प्रतिबंध असणाऱ्या ज्या आपली सहज स्थिती ब्रह्मानुभूती किंवा आनंदाचा अनुभव तो घेतो आहे. पण इथे या आनंदाला तो प्राप्त झाला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं द्वैत मात्र शिल्लक राहत नाही. द्वैत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत द्वैताचं कारण शिल्लक आहे तोपर्यंत. एक 5व्या अध्यायामध्ये बहुतेक अंतिम भागामध्ये ओवी आलेली आहे. भगवान म्हणतात संसार कुठपर्यंत आहे, या संसाराला कारण कोण आहे तो उल्लेख केला आहे. संसार हे एक प्रकारचं चित्र आहे आणि चित्र जर उमटायचं असेल तर त्याकरता पट किंवा वस्त्र असावा लागतो, ज्याला आपण चित्रपट असं म्हणतो. जुन्या काळातली ही भावना आहे, आजही तोच प्रकार आहे, फक्त पट बदलले आहे. पट म्हणजे वस्त्र बदलले आहे. जुन्या काळामध्ये कापडाचा पडदा असायचा, हल्ली त्याच्यामध्ये प्रकाशन किंवा विकास झाला तर त्या एका छिद्रातून आजही आपण जर आळंदीत पाहिलं ना तर तो विश्वशांती केंद्रावर पडदा आहे ना मोठ्या भिंतीवर, तर त्यावर जे चित्रीकरण केलं जातं तर पलीकडच्या काठावर चित्र दिसतं पण त्याचा अलीकडच्या काठावरून तो काही प्रकाश झोत आहे तो टाकला जातो आणि त्याच्यामध्ये मग ते वेगवेगळ्या प्रकारचे चित्र असतात. हल्लीच्या काळामध्ये सुधारणा होते आहे, पण जुन्या काळामध्ये पट असायचा, कापडाचं वस्त्र आणि त्यावर चित्र दाखवले जायचे. किंवा मलाही आठवतं ते लहानपणी फिल्म असायची बघा आणि त्याला एक कॅमेरा असायचा, असं ते जत्रेमध्ये घेतले जायचे. एका डोळ्याने दिसायचं, ते एक डोळा झाकून घ्यायचा आणि त्यासमोरचं ते बटन फिरवलं की ते चित्र मोठं दिसायचं असायचं. ते तोच प्रकार आहे हा वेगळ्या प्रकारचा, पण उदाहरण दिलं आहे. जोपर्यंत पट आहे तोपर्यंत चित्र दिसतात. तसंच आहे, जोपर्यंत मन नावाचा पट आहे ना तोपर्यंत हे संसार चित्र दिसतं आहे. आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की या मनाचा बाध होऊन जातो. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसे आले. सगळी साधना इथपर्यंत आहे. म्हणून जीवनमुक्ती नावाच्या ग्रंथामध्ये तत्त्वज्ञान, मनोनाश आणि वासनाक्षय हे 3 प्रकारचे भाव सांगितले आहे. जोपर्यंत आपल्याला तत्त्वज्ञान होत नाही ब्रह्म साक्षात्कार मिळत नाही. पण ब्रह्म साक्षात्कार जरी झाला तरी पण साधकाला निष्प्रतिबंधक आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याकरता त्याच्या मनाचा नाश म्हणजेच बाध किंवा चित्तवृत्तीचा निरोध झालाच पाहिजे. आणि यथार्थ ज्ञानाला प्रतिबंध करणाऱ्या 3 वासना आहे. त्यामध्ये पहिली वासना आहे लोकवासना, त्यानंतर आहे शास्त्र वासना, त्याच्याही नंतर आहे देह वासना. या 3 वासना यथार्थ ज्ञानाला प्रतिबंध करतात आणि साधकाने साधना केली. तत्त्वज्ञान होण्याकरता साधन वेगळं आहे, मनोनाशाकरता साधन वेगळं आहे आणि वासनाक्षय करण्याकरता साधन वेगळं आहे. तत्त्वज्ञानाकरता श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंच्या मुखारविंदातून तत्त्वमस्यादी महावाक्याचा उपदेश झाला. कानावचनाचे भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होणे उठी कौन ऐकुजो हा तत्त्वज्ञानाचा उपाय आहे.
किंवा श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः स यतेंद्रियः किंवा तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा उळगुणी. मग सेवा केल्यानंतर अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसिले. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये, तत्त्वज्ञानाकरता हा उपाय आहे. मनोनाशाकरता योगश्चित्तवृत्ती निरोधा हा उपाय आहे. आणि वासनाक्षयाकरता जे काही भगवंताने दैवी संपत्ती प्रतिपादन केली आहे त्या सगळ्या संपत्तीचा स्वीकार करावा. या सगळ्याचा विस्तार करण्याचं तात्पर्य काय आहे? संसाराला कारण मनुष्याचं मन आहे. जिथं जिथं मन आहे त्या त्या ठिकाणी संसार आहे. जिथे मन नाही त्या ठिकाणी संसार नाही. आपल्या सगळ्या अनुभवाचा विषय आहे. जागृतीमध्ये आपलं मन आहे तर संसार आहे, स्वप्नामध्ये आपलं मन आहे तर संसार आहे, आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये मन लयाला गेलं तर संसाराची प्रतीती नाही बघा. मग नुसतं मन लयाला जरी गेलं अज्ञानात तरी संसार नाही, आणि ते मन परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालं तर मग कुठे संसार आहे? जे ते संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवराची आटणी झाली की जसं त्यामध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसत नाही तसं मन नावाचा पट म्हणजेच वस्त्र हे जर हरवलं तर त्याच्यावर जे संसार चित्र उमटतं ते सगळंच्या सगळं चित्र नष्ट होऊन जातं. म्हणून संसार निवृत्ती करत असताना आपल्याकडे लयरूप निवृत्ती नाही करत, आत्यंतिक निवृत्ती केली जाते. कार्याची कारणासहित जी निवृत्ती त्याला आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. आणि ब्रह्मज्ञाना वाचून हे घडत नाही. वाचून ज्ञाने विन एके उपाय करीशी जितुके तेही गुंफसी आदिके रुखिये. ब्रह्मज्ञाना वाचून आपण बाकी कोणतेही उपाय केले तर त्या उपायाने संसाराचा बंध शिथिल होत नाही, उलट जास्त वाढतो. व्यवहारामध्ये ना लोक कशालाही ज्ञानी म्हणतात. खरं तर आपल्या अध्यात्मामध्ये कोण आहे? ज्याला पंचकोशाहून 3 देहावरून आपलं आत्मस्वरूप वेगळं हे कळालं आणि तोच आत्मा ब्रह्म म्हणजे व्यापक स्वरूपाचा आहे असंही कळालं की त्याला खऱ्या अर्थाने ज्ञानी असं म्हणतात. व्यवहारामध्ये एखाद्या कोणत्याही शाखेचं ज्ञान मिळालं की लोक त्याचा ज्ञानी असा व्यवहार करतात, पण त्या ज्ञानीचा आणि या परमार्थातल्या ज्ञानी महापुरुषाचा सुतराम संबंध नाही. बाबा सांगत असतात ना, व्यवहारातलं ज्ञान फक्त दुपारची भ्रांती घालवतं. म्हणजे व्यवहारातली ज्ञानामध्ये प्रगती केली तर मनुष्याला उदरनिर्वाहाची, अन्न वस्त्र निवारा यांची फार काही अडचण पडत नाही. पण असं जरी ज्ञान संपादन केलं तर ते मरणाला मात्र मारत नाही. ही ब्रह्मज्ञानच असं आहे, म्हणून याला मरणमारी विद्या असं म्हणतात. एकदा हे ज्ञान प्राप्त झालं की पुन्हा त्याला संसाराला यावं लागत नाही. भगवान म्हणतात सगळा भेद नष्ट होऊन जातो. तैसा मी तो हे जे असे ते स्वानंदानुभव समरसे, कालवून या प्रवेशे मजचे माझी. मी तो असा प्रकारचा जो भेद आहे तो सगळा भेद स्व आनंदाच्या अनुभवामध्ये एकरस करून नष्ट करून एकरूपतेला प्राप्त झाला की मजची माझी प्रवेशे, तो माझ्यामध्येच प्रविष्ट होतो. याचा अर्थ काय झाला? अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवात्मा जरी परमात्म्याचा अंश आला तरी तो स्वतःला वेगळं समजतो. बघा, आपण उदाहरण कायम पाहतो, वेगळा झाला तर अडचणी आहे. समुद्राचं पाणी येतं ना भरतीला, भरती आली की ते पाणी एखाद्या वाफ्यामध्ये कोंडलं जातं आणि मग सूर्याच्या उष्णतेनं त्याचं बाष्पीभवन झालं की मीठ तयार होतं. मिठाचा खडा का वेगळा झाला? समुद्रापासून वेगळा झाला म्हणून तयार झाला. आणि मग त्याच्या यातनेला जो प्रारंभ होतो अगदी त्याची वाहतूक केली जाते. मिठावर प्रेम सगळे करतात, फक्त जेवणापुरतं. एरवी मिठावर प्रेम कोणीच करत नाही, म्हणून तर मिठाच्या गोण्या दुकानाच्या बाहेर असतात. त्याचं कारणच ते आहे, त्याला असं पैशाप्रमाणे आतमध्ये कोणी ठेवत नाही बघा. मग सगळ्या यातना उकळत्या भाजीमध्ये उडी मारायची, नष्ट होऊन जायचे. कशामुळे? समुद्रापासून वेगळा झाला यामुळे. तसा जीवात्मा हा परमात्म्यापासून वेगळा झाला. तो कधी झाला हे माहिती नाही आहे, पण एक मात्र एकरूप होऊ शकतो हे आपल्या हातात आहे.
गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, आपल्याला बंध कधी प्राप्त झाला हे माहिती नाही, पण मोक्ष मात्र आपल्या हातात आहे. आणि जे आपल्या हातात आहे ते शहाण्या माणसाने त्याची लगबग करावी बघा, ते लवकरात लवकर प्राप्त करावं. गुरुवारी बाबा सांगत असा, विचार करण्याकरता वेळ जातो. एक मनुष्य झोपला होता, बाबांचं उदाहरण आहे, आणि त्याच्या अंगावर विषारी काळ्या वर्णाचा साप आला. त्याला जाग आली. काही माणसाला जाग येते बरं, थोडा स्पर्श झाला तरी, आवाज आला तरी जाग येते. वारीमध्ये ट्रकही जवळून गेला जाग येत नाही. वारीतला वेगळा अनुभव आहे, इथला अनुभव वेगळा आहे. त्याच्या अंगावरून सर्प चालला असं म्हणतात बरं, मला काही अनुभव नाही त्याचा, पण सर्प अंगाने थंड असतो असं म्हणतात. मला माहिती नाही, भगवान शंकरांना विचार लागेल त्याच्या गळ्यात आहे, आपल्याला काही माहिती नाही. पण विष असतं ना, ते विष त्याला जाळत असतं अंगातलं, आणि म्हणून तो गारव्याच्या शोधात असतो बघा. सर्पाच्या अंगात विष आहे हे जरी खरं असेल, पण सर्पासारखा भित्रा प्राणी कोणता नाही. इतर प्राणी बघा तुम्हाला भरपूर दिसतात, तसे साप रस्त्यानं दिसतात का? त्यांचा व्हॉट्सअप ग्रुपही नाही आहे, दिसतात का तसे? ते आपले एकटेच राहतात आणि अंधारात बाहेर पडतात बघा, भित्रा फार असतो. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, असा एकाच्या अंगावर विषारी सर्प आला, आणि मग त्याने जागा झाल्यानंतर विचार केला, किती लांब असेल, याचं नाव काय असेल, कुठून आला असेल, कुठं जायचं असेल, हा विचार करू नये. दिसला की झडझडवून वहिला निघ, त्याला लवकरात लवकर बाजूला सारावं, नाहीतर तो जागा झाला तर ते पिल्लू सापाचं आहे बघा. ही बाबाची भाषा आहे, ते आपला प्रभाव दाखवल्याशिवाय राहणार नाही. तसं आपल्याला हा संसाराचा जो बंध प्राप्त झाला, हे आत्मस्वरूपाचं अज्ञान कधीपासून आपल्या पाठीमागं लागलं, याला शास्त्रकाराने उत्तर दिले, अनादी आहे. पण जरी अनादी असेल तर शांत आहे बघा. ब्रह्मज्ञानाने याचा अंत होऊ शकतो, आणि म्हणून तेच करावं. प्राप्ताचीच प्राप्ती परमार्थामध्ये घडते, फक्त भ्रमाची निवृत्ती झाली पाहिजे. म्हणून मजची माझी प्रवेश असं म्हटले ना भगवंताने, तो माझ्यामध्येच प्रविष्ट होतो आहे. याच्या अगोदर परमात्मा त्याच्यात प्रविष्ट झाला आहे. अनेन जीवेन आत्मना अनुप्रविश्य अशी श्रुतीच आहे. जीवरूपाने परमात्मा या अंतकरणामध्ये प्रवेश करतो बघा. हे जे आपल्या डोक्याला टाळू आहे की नाही, तिथं 3 भाग एकत्र होतात बघा, आणि तिथूनच परमात्म्याचा प्रवेश सांगितलेला आहे. गर्भावस्थेमध्ये जेव्हा जीवाचा देह होतो तयार, तेव्हा परमात्माचं जीवरूपाने त्यामध्ये प्रवेश करतो, आणि म्हणून ती जागा मृदू असते बघा, मर्मस्थान आहे ते. लहान मुलगा जन्माला आला ना, त्याची टाळू मागतात बघा तेलाने वगैरे, कारण ते नरम असते, कारण तिथून प्रवेश झाला असतो. आणि बाकी आपल्या देहामध्ये 9 द्वार आहे, 9 द्वारे पुरे देही असं म्हटलं आहे. आणि जीवात्म्याचे जसे कर्म असेल ना, तशा कर्माने तो त्या दरवाजातून बाहेर पडतो. मी एका व्यक्तीचा प्राण पाहायला जाताना, एका व्यक्तीचा प्राण मुखातून गेला होता, म्हणजे बरोबर प्राण जाण्याच्या प्रसंगाला ते भयानक चित्र असतं बरं. ज्ञानोबा म्हणतात, एरवी आयुष्याचे सूत्र विघडता, भूतांचे उमटे खडाडता, काय न मरतया ही चित्ता युगांतो नोहे. जो जिवंत आहे त्याही व्यक्तीला मृत मनुष्याचं प्राणोत्क्रमण पाहिलं तर भीती वाटते. मी सहज तिथं थांबलो होतो, माझा एक मित्रही माझ्यासोबत होता. सहज आता कोणी आधारच नाही त्या लोकांना, म्हणून थांबलो आम्ही, काहीतरी मदत करावी किंवा कोणाला तरी फोन लावावा. मी पाहिलं तो अंतिम काळ होता, त्या व्यक्तीचं असं तोंड उघडलं, आणि जे उघडलं परत मिटलंच नाही. आमच्या लक्षात आलं की याचा मुखातून प्राण गेला आहे. म्हणजे जर एखाद्या ते प्राणोत्क्रमण कोणत्या दरवाजातून होतं यावर गती आणि अधोगती ठरली असते. जे ब्रह्मवेत्ते महापुरुष असतात ना, त्यांचं प्राणोत्क्रमण दशमद्वारातून होत असतं बघा. हे द्वार आहे ना दशम, 9 द्वार देहाला सगळ्यांच्याच आहे, पण या दशमद्वाराचं भेद करून जे जातात ते योगी पुरुष असतात, म्हणून कधी कधी त्यांची कवटी फुटते बघा. असं ते महापुरुषांचं असतं. या दशमद्वारातून प्राण गेला की त्याचं प्राणोत्क्रमण झालं की त्याला परत म्हणजे माघारी यावं लागत नाही, तो उत्तम गतीला प्राप्त होतो. हे योगी पुरुषाचं आहे बरं दशमद्वाराचं. ज्ञानी पुरुषाला ही अडचण नाही, कारण ज्ञानी पुरुषाचा देह कोणत्याही देशात, कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीमध्ये पडला तरी त्यांना ब्रह्मस्वरूपापासून च्युती होत नाही. ते मरणा ऐलीच कडे मज मिळवणे गेले पुढे, मग मरणी आणखीकडे जातील केवी. जिवंत असतानाच ते परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले. पंचदशकारांनी हा श्लोक वापरला आहे बघा. निरोग उपविष्टो वा
रुग्णो वा विलुठन भोवी मूर्छितो वा तेजत्वेश प्राणान भ्रांतीर्न सर्वथा. तो महात्मा निरोगी असो, बसलेला असो, जमिनीवर गडबडा लोळत असो, दवाखान्यात असो, मूर्छित झाला असो, त्याचा प्राण कसाही गेला तर अडचण पडत नाही. उलट तर पुढं असं म्हटलं आहे की तीर्थे वा सोपच गृहे, चांडाळ गृहामध्ये गेला, स्मशानात गेला, त्याची स्मृती नष्ट झाल्यानंतरही प्राण गेला तरी अडचण पडत नाही. त्या महापुरुषाला ज्या काळामध्ये मी ब्रह्म आहे असं दृढ ज्ञान होतं, त्याची वृत्ती आकाराची होती, त्याच काळात तो मुक्त झालेला असतो. म्हणून ब्रह्म साक्षात्काराची वृत्ती एकदम थोडी असते बघा, एकदाच जीवनामध्ये तयार होते आणि झाली की त्याचं काम संपतं. फक्त एवढंच आहे की ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर जर त्याचं प्रारब्ध विचित्र असेल, त्या प्रारब्धामध्ये व्यग्रता जास्त असेल, व्यस्तता जास्त असेल, तर त्याला विदेह कैवल्यात अडचण नाही पडत, पण जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा त्याला आनंद नाही घेता येत. म्हणून ज्ञान सोपं आहे, जीवनमुक्ती कठीण आहे, कठीण आहे ते. आणि त्याकरता एकतर त्या महापुरुषाचं साधकीय जीवन चांगलंच असतं, अडचणच नाही, पण प्रारब्धाचे वो काही सांगता येत नाही. म्हणून काही काही महापुरुषाला आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये, खरं आपण चिकित्सा करू नये बरं, कुणाचा अधिकार काय असेल आपल्याला काय माहिती. बऱ्याचदा आपण श्रवण चांगलं करतो, पण पाहत असताना आपण बाह्य नजरेने एखाद्या व्यक्तीकडे पाहतो. एखादा व्यक्ती चांगला असतो, त्याची ग्रंथामध्ये प्रगती असते, बुद्धिमत्ताही चांगली असते, प्रारब्धामुळे कदाचित त्याला तीर्थक्षेत्र सोडून किंवा कधीकधी साधनेचाही एखादा क्रम सोडून त्याला व्यवहारामध्ये पडावं लागतं. पण काय सांगतात, कोणाच्या अंतकरणाचा काय अधिकार असेल तो त्याही परिस्थितीमध्ये समाधानी राहतो. कारण हे अंतकरणावर अवलंबून आहे, बाह्य परिस्थितीवर अवलंबून नाही. मजची माझी प्रवेशे, भगवान म्हणतात तो माझ्यामध्ये प्रविष्ट होतो. आणि जर तो असा प्रकारचा भाव गेला तर तत्सापेक्ष मी असं म्हणावं कुणाला, ज्या ठिकाणी तोही नाही आणि मीही नाही अशा माझ्या स्वरूपामध्ये तो प्रविष्ट होतो. ऐसा मी नातो ते सामाये माझ्याची रूपी. द्वैत नाहीस झालं तर द्वैताच्या सापेक्ष असणारं अद्वैतही जातं. मग द्वैत आणि अद्वैत गेलं तर शिल्लक काही राहत नाही का. भगवान म्हणतात शिल्लक राहतं, शेष स्वरूप राहतं, पण ते राहतं असं सांगण्याचा विषय मात्र होत नाही. उदाहरण काल आपण पाहिलं होतं, कापराला जर अग्नी लागला तर कापूर संपतो, कापूर संपल्याबरोबर अग्नी निघून जातो, पण अग्नी आणि कापूर या दोघांच्या अतीत असणारं आकाश मात्र शिल्लक राहतं. किंवा गणितशास्त्रातलं उदाहरण दिलं आहे, एकातून एक आपण वजा केला तर काहीच राहत नाही, काहीच राहत नाही सांगण्याकरता शून्य राहतं ना. गणितशास्त्रातलं उदाहरण आहे, एकातून एक वजा गेला की राहतं, त्याला शून्य असं म्हणतात. तसं नाही गेलं तत्सापेक्ष आहे हेही गेलं, नाहीला अभाव म्हणतात आणि आहेला भाव असं म्हणतात. शास्त्रातले शब्द आहे बरं, हे बाजार भाव वगैरे तर नाही आणायचे, इथला शब्द नाही हा. नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. म्हणून ज्यामध्ये अभावही गेला म्हणजे सगळं जगत निघून गेलं, असत पदार्थ निघून गेले आणि असताच्या सापेक्ष असणारं सत जे सापेक्ष आहे ते निघून गेलं. मग राहिलं काय, निरपेक्ष सत्सामान्य चैतन्य राहिलं. तैसा आहे नाहीचा शेख मीची मग आथी. या 12व्या ओळीमध्ये सांगितलं की आहे आणि नाही यांचा असणारा शेष, ज्याला आपण निषेधावधीभूत परब्रह्म तत्व असं म्हणतो, ते कोण आहे. चकाराने सांगितलं मीची मग आथी, फक्त मीच आहे बरं. आणि तो मी कसा आहे माहिती आहे का, मी म्हणजे अहम, तो अहम पदा वाचून असणारा अहम आहे. आपण जेव्हा म्हणतो ना सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, ते बुद्धिस्फुर्य हरणीशी ते वस्तुगामी. त्या मीमध्ये 2 प्रकार आहे, एक खरा मी आणि एक खोटा मी. जो मी प्रगट होतो लयाला जातो तो खोटा मी आहे. देह मी हाही खोटाच आहे आणि ब्रह्म मी हाही मी खोटाच आहे. पण जेव्हा दोन्ही प्रकारचे मी निघून जातात तर त्या अहम पदाचं जे लक्ष्य स्वरूप आहे ते परब्रह्म स्वरूप राहतं. ज्ञानोबा त्याकरता उदाहरण देतात बघा,
नळिकेवरून उठेला, जैसा शुक शाखे बैसला, तैसा मूळ अहंता म्हणतात त्याला. मूळ अहंते ठाकीला तो मी म्हणोनी, तसा तो मूळ अहंतेला प्राप्त होतो. ही बाकीची सगळी अहंता मीपणा, खोटेपणाचा मीचा व्यवहार आहे. आणि मूळ अहंता मात्र त्या अहम पदाचं लक्ष स्वरूप आहे. भगवान म्हणतात मीची मग आती, हे मी कसं आहे. ज्ञानोबांची याला एक ओवी बघा. मग इदन तैसे वाळले, जे मी पनेविन डाहारले, ते रूप पाहिजे आपुले आपणची. इथंच त्या ओळीचा भाव आला. इदम पदाला म्हणजे जगत भावाला ते विषय होत नाही. आणि मीपणा वाचून ज्याची प्रसिद्धी आहे असं मीच स्वरूप मग शिल्लक राहतं. आता तिथं बोलण्याकरता कोणी शिल्लक नाही. कोणतेही सापेक्ष शब्द तिथं चालत नाही. कोणते शब्द चालत नाही, शब्दही चालत नाही, मौनही चालत नाही. पुढे आता सगळा हा निरपेक्ष परमात्मा स्वरूपाची स्थिती कशी आहे याकरता सगळ्या वय पुढे सांगतात. तेथ ब्रह्म आत्मा ईश, यया बोलामुळे सौरस, न बोलणे याही पैस नाही जेथ, न बोलणे हे न बोलोनी, ते बोलीजे तोंड भरोनी, जाणे व नेने व नेनोनी जाणी जेते. या सगळ्या ओव्या कुठपर्यंत माहिती आहे का? 18 क्रमांकाच्या ओळीपर्यंत या सगळ्या ओव्या बघा. 18 क्रमांकाच्या ओळीपर्यंत. आता सगळ्या ओव्या मी काही वाचत नाही, फक्त क्रमांक तुम्ही लक्षात ठेवा. तेथ ब्रह्म आत्मा ईश, यया बोला मोडे सौरस. त्या स्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्म म्हणजे व्यापक तत्व, आत्मा म्हणजे आपलं स्वरूप, आणि ईश म्हणजे ईश्वर जो सर्वांचा नियंता आहे. यया बोला मोडे सौरस. सौरस म्हणजे गोडी किंवा प्रेम. या बोलण्यातली गोडी ज्या ठिकाणी नाहीशी होते. का बरं? हे सगळे शब्द सापेक्ष आहे. ब्रह्म हा शब्द अल्पाच्या सापेक्ष आहे. आत्मा शब्द अनात्म्याच्या सापेक्ष आहे. आणि ईश शब्द हा नियम्य, कोणीतरी नियंता केले जाणारे पदार्थ आहे, तत्सापेक्ष आहे. जर आता अल्प कोणतं तत्व तर नाही तर ब्रह्म शब्द कोणाकरता वापरायचा. अनात्मा कोणता पदार्थचा अनुभवाला येत नाही, नेह नानास्य किंचन, तर आत्मा शब्द कोणाकरता वापरायचा. आणि भगवान म्हणतात ना, आकाश सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी वगे नसावे, पावके दाहावे वर्षावे जळे, पर्वती वैसकान सांडावी, समुद्री रेखानुलंडावी, पृथ्व्या भूते वाहावी ही आज्ञा माझी. हे सगळे पंचमहाभूत, वृक्षाचे हे पान हाले ज्याची सत्ता, ही सगळी सत्ता ज्याचे त्याला ईश्वर असं म्हणतात. ईश्वराची सत्ता असण्याकरता पुढे पदार्थ असावे लागतात. पण आता या स्वरूपस्थितीमध्ये जिथे तो नाही, तत्सापेक्ष मी नाही, आहे असंही म्हणता येत नाही, नाही असंही म्हणता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी नियम्य पदार्थच नाही, तर नियम्य पदार्थाच्या सापेक्ष नियामक म्हणजेच ईश्वर कुठे असणार? तत्व आहे. बरं, तत्व आहे, पण त्या तत्वाला आता ईश हा भाव नाही, मायाच नाही, अनात्मा पदार्थ नाही, आत्मा म्हणता येत नाही. आणि असंग असणारं व्यापक तत्व जे संकोचित भावाच्या सापेक्ष म्हणलं जातं तेही नाही. बघा बरं, हे कोणी सांगू शकत नाही. ज्ञानोबा सांगतात. किती मोठं धाडस आहे. परमार्थातला हा खरा सिद्धांत आहे की खरं असं आहे की परब्रह्माला परब्रह्म हे नावसुद्धा आपण दिलेलं आहे. वास्तविक त्याला सच्चिदानंद हे नाव देता येत नाही. असताची व्यावृत्ती सत मनो आली श्रुती, जडाची असमाप्ती चिद्रूप ऐसे. असताची व्यावृत्ती होण्याकरता सत शब्द आला, ते जड नाही ते सांगण्याकरता चित शब्द आला, दुःख रूप नाही हे सांगण्याकरता आनंद शब्द आला, नाहीतर सत चित आनंद हेही त्याचं नाव नाही. जगतातले सगळे पदार्थ असं जड दुःखरूप आहे, तसं परब्रह्म नाही ना, हे सांगण्याकरता सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असे शब्द आले आहे. नाहीतर याही शब्दाचा ज्या ठिकाणी कोणताही मागमूस राहत नाही. बघा, की निरपेक्ष तत्वाची ही भूमिका आहे. पहिला शब्द ज्ञानोबांनी घेतला त्याला ब्रह्म असंही म्हणता येत नाही. तो का म्हणे अहम ब्रह्म आड येऊन निधी भ्रम. इथे ब्रह्म शब्द हा व्यापकत्व या अर्थाने घेतला आहे. आणि व्यापक कोणाला म्हणतो आपण? अगोदर काहीतरी संकोचित असावं, म्हणून तिथं ब्रह्म या शब्दालाही जागा नाही. ब्रह्म आत्मा ईश
यया बोलामुळे सौरस, या बोलण्याची असणारी गोडी ज्या ठिकाणी संपून जाते. म्हणजे काय, शब्द जिथपर्यंत पोचत नाही. मग आता शब्द पोचत नाही तर मग बोलूच नका. ज्ञानोबा म्हणतात न बोलणे याही पैसे नाही जेथ. एक तर शब्दाने बोलता येत नाही म्हणजे बोलण्याचा विषय संपला, मग गप्प बसा. नाही, न बोलणे, मौन धारण करा, याला सुद्धा ज्या ठिकाणी जागा नाही. का बरं? कारण मौन सुद्धा बोलण्याच्या सापेक्षच आलेलं आहे. जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो ना मी बोलत नाही, हे तरी तू बोललाच की नाही. किंवा मौन आहे मला, हे सुद्धा बोलण्याच्या सापेक्ष आहे की नाही. म्हणून सापेक्ष भाव कोणताही चालत नाही. ते निरपेक्ष तत्व आहे, सांगायचं ज्ञानोबांची भूमिका आहे. न बोलणे, पैस म्हणजे जागा किंवा अवकाश. न बोलण्याला सुद्धा ज्या ठिकाणी जागा राहत नाही. म्हणजे बघा बरं, बोलण्यालाही जागा नाही, न बोलण्यालाही जागा नाही. आणि असं जे तत्व थोडक्यात अवाच्य आहे. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम, जसं नारदजी भक्तिसूत्रामध्ये म्हणतात तसा हा परमात्मा शब्दाचा विषय होत नाही. पण त्याच्याविषयी आपण किती बोललं तर फरकही पडत नाही. बघा पुढे, शब्द जात मागोते सरे, बोलाचे बोलकेपण सरे. सगळ्या प्रकारचे हे शब्दाचं शब्द जात, बोलण्याचा बोलकेपणा, हे सगळं संपून जातं. बघा, अहो बोलण्याचं शब्द संपेल्यात नवल नाही. पुढं असं म्हटलं आहे, जाणीव जेथ नरेगे, विचार मागोता पावली निघे, तर काय निघे अंगे जयाच्या. सगळे भाव पुढंच येणार आहे आता. म्हणून परमात्मा हा जसा बोलण्याचा विषय नाही तसं न बोलण्याचाही विषय नाही. मौन गा तुझे राशी नाव. निरपेक्ष मौन बरं, बोलण्याचा सापेक्ष आलेलं मौन ते नाही चालत. निरपेक्ष मौन ज्याच्यामध्ये बोलणंही नाही आणि म्हणजे न बोलण्याचाही अभिमान नाही. म्हणून पुढे म्हणतात न बोलणे हे न बोलोनी, ते बोलीचे तोंड भरोनी, जाणीवनेनी वनेनोनी जाणी जेते. न बोलणेही, जे परमात्म तत्व आपल्याला बोलता येत नाही ते सुद्धा न बोलता तोंड भरून बोललं पाहिजे. म्हणजेच काय, जेव्हा आपण त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ते बोलण्याचा विषय होत नाही, बोलण्याचा विषय होत नाही असं बोलतो, तेव्हा ती स्वरूपस्थिती आपल्याला कधीतरी प्राप्त होणार आहे. म्हणून शब्दाची अगोदर सेवा केलीच पाहिजे. नाहीतर एखादा व्यक्ती म्हणले आम्ही असं ऐकलं पाठामध्ये की परमात्मा स्वरूपाच्या संबंधाने काही बोलता येत नाही, शास्त्र सगळं विसरावं लागतं, म्हणून विचारसागरच विकून टाकला. असं नाही चालत. न बोलणे ही न बोलणे, ज्याच्याविषयी बोलता येत नाही ते सुद्धा परमात्मा तत्व तोंड भरून बोलावं. कारण का, ज्याच्याविषयी बोलता येत नाही त्याच्याविषयी जर आपण संवादाने बोललो तर शब्द एवढा उपकारी आहे की शब्द तिथपर्यंत पोचवितो, त्या स्वरूपाला प्राप्त करून देतो. शब्द मागं राहतो. पोहण्याकरता काही माणसं पुलावर जातात की नाही, त्याला स्विमिंग पूल म्हणतो बघा आपण. तर त्यामध्ये एक फळी असते आणि त्या फळीच्या खाली एक गुंडाळी नाही कळणार आपल्याला, स्प्रिंग कळेल. त्याच्या खाली एक स्प्रिंग लावलेली असते आणि त्या फळीवर आपण दाब दिला की ती फळी पाण्यात फेकते, पण फळी जाग्यावरच राहते. तसा शब्द आपल्याला परब्रह्म स्वरूपामध्ये फेकून देतो, प्राप्त करून देतो आणि शब्द मागेच राहतो. म्हणून तिथपर्यंत शब्द बोलला पाहिजे. शब्द हा बहुसार उपकाराची राशी म्हणून बोलला पाहिजे. न बोलणे, जे परमात्मा तो बोलता येत नाही ते न बोलताही तोंड भरून बोलीचे. म्हणजे काय, त्याचा फक्त अनुभव घ्यावा, ते शब्दामध्ये सांगता येत नाही. एक स्थिती अशी येते की शब्दाचाही कंटाळा येतो बघा. तशी ओवी बरं ज्ञानोबांची, लौकिकाचा उद्वेग शास्त्रांवरी उभग, होगेपणी सांगा अतिवर. त्याचा लोकाचा कंटाळा येतो, शास्त्राचाही त्याला कंटाळा येतो. का, शास्त्राचं पूर्ण तत्व त्याला प्राप्त झाले म्हणून त्याला कंटाळा येतो. मग निवांत राहतो बा. उगेपणी चांगा अतिवर, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, लौकिकाचा उद्वेग, असा एक कंटाळा येतो. म्हणून त्याला काय वारंवार शब्दाचं आलंबन घ्यावं, पण ते बोलावं. न बोलणे ही बोलोनी, स्वानुभवाने बोलावा असा याचा अर्थ बरं. ते बोलीचे तोंड भरोनी, जाणीव नेनेव नेनोनी जाणी जेते. जाणीव म्हणजे ज्ञान आणि नेनीव म्हणजे अज्ञान. ज्या स्वरूपाच्या ठिकाणी अर्थ कसा करायचा बरं, ते जाणीजे दृंगमात्र स्वरूप आहे, ते स्वयंप्रकाश ज्ञान आहे, ज्याला आपण स्वरूपभूत ज्ञान म्हणतो. पण त्या स्वरूपभूत ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान नाही,
तसं ज्ञानही नाही. म्हणजे काय, त्या स्वरूपाला आच्छादित करू शकेल असं अज्ञानाचं आवरण नाही, आणि अज्ञानाचं आवरण घालविल अशा प्रकारचं अहम ब्रह्मास्मी प्रकार वृत्तीज्ञान ते सुद्धा नाही. जसं इथं आहे तसं हरिपाठात आहे. जाणीव नेनीव भगवंते नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. आलं की नाही. म्हणून हरिपाठ सगळ्या वेदाचं सार आहे. बघा किती सोप्या भाषा सांगत ज्ञानोबा आहे. भगवंताच्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी जशी नेनीव म्हणजे अज्ञान नाही, तसं अज्ञानाला घालवणारं जाणीव ते सुद्धा नाही बरं. म्हणून जाणीव चेतन रिगे, विचार मागोता पावली निगे, तर्क ऐनी नेगे अंगे जयाच्या अर्जुना, तया नाव ज्ञान. त्याला स्वरूपभूत ज्ञान असं म्हटलं आहे. म्हणून तिथं अज्ञान नाही, तसं जाणण्याच्या ज्ञानाचा अभिमानसुद्धा नाही. पण ते असं जाणावं, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. ज्ञानोबराच्या वर्णनामध्ये नाथ महाराजांनी हे सांगितलं आहे. गुरुवारच्या अभंगात आला आहे विषय हा. मग असं तत्त्व कसं जाणावं. ज्ञानोबरा म्हणतात ते तत्त्व स्वरूप होऊन राहणं हेच त्या ठिकाणचं जाणणं आहे. आता क्रमांकाने बऱ्याच वया पुढं देतात. तेथ बुझिजे बोध बोधे, आनंद घे पे आनंदे, सुखवरी नुसदे सुखची भोगीजे, तेथ लाभ जोडला लाभा, प्रभा अलिंगिनी प्रभा, विस्मय बुडाला उभा विस्मया माझी, श्रमतेत सामावला, विश्राम विश्रांती आला, अनुभव वेडावला अनुभूतीपणे. असं कोण तत्व आहे. भगवान म्हणतात फार काय सांगावं, किंबहुना ऐसे निखळ मीपणा हे तत्व आहे. हे तत्व जोडे तया फळरूपाने प्राप्त होतं. पण कसं, सेवोनी वेली वेल्हाळ कर्मयोगाची ते. काही ठिकाणी पाठ आहे क्रमयोगाची ते. दोन्हीचे पण अर्थ लागतात बरं. आता याचं निराकरण आपण पाठीमागे एकदा केलं आहे. कर्मयोगाचं अनुष्ठान केलं तरी हेच फल प्राप्त होतं, नैष्कर्म्य सिद्धी. आणि क्रमयोग क्रमाक्रमाने स्वरूपाला प्राप्त होणं, त्याला क्रमयोग असं म्हणतात. त्याला हे प्राप्त होतं. बघा कसं आहे ते तत्व. त्या ठिकाणी बुझीचे बोध बोधे, बोधानीत बोधाचा अनुभव घ्यावा. याचा अर्थ काय, त्या बोधाला दुसऱ्या अनुभवाचं विषयत्व येण्याकरता विषय समोर नाही आहे. कारण आपल्याला जर एखाद्या वस्तूचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर समोर आपल्याला वस्तू असावी लागते. म्हणजे थोडक्यामध्ये अनुभवाचं विषयत्व आणि अनुभविता अशा 3 गोष्टी असाव्या लागतात. पण इथं द्वैताची सिद्धी होत नाही. म्हणून त्या तत्वालाच तत्वस्वरूपाने जाणावं हाच त्या ठिकाणचा बोध आहे. एकत्वात व्यवहार घडत नाही, पण एक रूपाशी आपण एकरूप होऊन राहणं, असा मात्र स्वरूपाने राहणं हा तिथला व्यवहार आहे. ज्ञानोबांचे शब्द आहे, त्या शब्दाचा मागोवा घेत घेत त्या अवस्थेपर्यंत आपल्या ज्ञानोबाला घेऊन जातात. खरं तर शब्द कोणता तिथपर्यंत पोहोचत नाही, पण ते कळण्याकरता द्वैत नाही आणि शून्य तिथं नाही हे कळण्याकरता असे शब्द वापरतात. बुझिजे बोध बोधे, बोधानेच आपल्या बोध स्वरूपाचा आनंद घ्यावा. म्हणजे काय, दुसरा तिथं कोणीच नाही आहे, ज्ञानच स्वरूप आहे, बाकी अज्ञानाला जागा नाही. आनंद घे पे आनंदे, आनंदाच्या द्वारे आनंद घ्यावा. पण कसा आनंद घ्यावा माहिती आहे का, आपण आनंद घेतो तेव्हा आपल्याला विषयाचं आलंबन लागत असतं. जीवाला सवय आहे शब्द स्पर्श रूप रसगंध यापैकी कोणत्या तरी विषयाचा आश्रय घ्यावा आणि मग आनंदाचा आस्वाद घ्यावा. पण ज्ञानोबा म्हणतात इथं विषय नाही चालत, मग आनंदाच्या द्वारेच आनंदाचा अनुभव घ्यावा. आणि असा आनंद घेता येतो की नाही. थोडक्यात हा निर्विषय आनंद आहे. या आनंदाला अवलंबन लागत नाही, निरुपचार आनंद आहे. बघा हा सुखवरी नुसदे सुखची भोगीची. सुखवरी म्हणजेच काय, सुखाने सुखाचा सुभोग घ्यावा. म्हणजे काय, सुखाने सुखावर लुळत राहावं. सुखवरी नुसदे सुखची भोगीचे. नुसदे म्हटले बरं, म्हणजे व्यवहारामध्ये आपल्याला सुख मिळतं की नाही. पण तुकोबारांचं प्रमाण आहे, सुख पाहता जवा पाडेन, दुःख पर्वता एवढे. व्यवहारात सुख मिळतं आहे, पण पंचदशीकारांनी तर असं म्हटलं आहे, व्यवहारातलं सुख मिळतं ना, तर त्या सुखाला वैषयिक दुःखाचं लय मोठं आलंबन आहे. सुखम वैषयिकम शोक सहस्रेणावृतत्वतः दुःखमेवेति मत्वाह नाल्पेसी सुखमित्यसो. वैषयिक असणारं सुख हजारो शोकाने आवृत्त आहे. म्हणून शहाणी माणसं विषयाच्या सुखाला सुख म्हणतच नाही, दुःखच म्हणतात.
ते आपण उदाहरण पाहतो ना, एका मनुष्याच्या मागं वाघ लागला. विस्तारण नाही सांगत आता हे काही, फक्त निर्देश करून पुढं जातो. वाघ पाठीमागं लागला. त्या वाघाला भूक लागली होती. त्याला असं वाटलं आपण नाश्ता करावा आणि चांगला आयतं मिळालं आहे. 2 पायाचा मनुष्य. वाघ पाठीमागे लागला. त्याने विचार केला आपण जिवंत राहिलो पाहिजे, पळायला. पण पळता पळता पुढे काही पाहिलं नाही. ज्ञानोबा म्हणतात, कवनैक काकुळती पळत या पवन गती, दो पाऊली अवचिती कोहा माझी पडी येला. तो मागे पाहतून पुढे पळतो आहे, लक्षच नाही आलं त्याला. जंगलामधली विहीर होती, तो पडला, दोन्ही पायाने पडला. दो पाऊली अवचिती कोहा माझी पडी येला, आता तर या पडणे आरवते, पडन चुकवाव्या परवते, नाही म्हणून तिथे पडावीची पडे. त्याच्या लक्षात आलं आपण विहिरीत पडतो आहे, पण काय करावं, एक पाय वर असता तर वाचला असता, पण दोन्ही पायाने खाली पडला आहे. पण त्याचं तर भाग्य फार थोर की त्याला वडाची एक पारंबी मिळाली. त्या पारंबीला त्याचा हात लागला आणि त्याने ते पकडलं. मग आता खाली जावं पाहिलं तर कोरडी विहीर आहे. बऱ्याच दिवसापासून उंदीरसुद्धा आला नाही ज्याच्या वाट्याला. असा विषारी काळ्या वर्णाचा नाक खाली बसला आहे. ते 2-3 पानं पडले ना पारंबी झटकल्यामुळे, तो साप जागा झाला बघा. तत्पर झाला, एकदम तयार झाला तो. मग आता विचार केला, मागं वाघोबा आहे, खाली पडावं तर नागोबा आहे. तेवढ्या प्रसंगाला पारंबीला झटका बसल्यामुळे आगेमुळे उठलं. त्या माश्या चावा घेऊ लागल्या आणि तेवढ्या त्या फांदीलाच ते मधाचं पोळं होतं. त्याला धक्का लागल्यामुळे तो कांदा फुटला आणि त्याचा एक थेंब मधाचा पडला. कुठं? नाकाच्या शेंड्यावर. दुसरा पडला तर दुसऱ्या थेंबाने पहिल्या थेंबाला जागा दे की असं म्हणून पुढं सरकला. मग पहिला थेंब त्याच्या जिभेवर पडला. तो वा नाही आनंदाशी जोडा. हो, इथलं सुख जे आहे ना, या सुखाची गणना नाही. संसारातलं सुख असं आहे बघा, फार कष्ट केले, ज्याच्या पाठीमागे सगळे दुःखच आहे, पण तरी मनुष्य म्हणतो नाही सुख आहे. इथं तसं नाही बघा. सुख वरी नुसदे म्हणजे त्याच्यामध्ये निर म्हणतो आपण. निर, ज्या दुधामध्ये पाण्याचा थेंब नाही त्याला निरस म्हणतो की नाही आपण, तसं नुसतं सुख आहे बघा. दुःखाचा लवलेश कोणता नाही, असं नुसतं सुखाने जिथं भोगावं असं ते स्वरूप आहे. तेथ लाभ जोडला लाभा, प्रभा आलिंगेली प्रभा. सगळे भाग आहे ना, संसारातले सापेक्ष शब्द घ्या आणि त्याच्या निरपेक्ष असणारा हा आनंद आहे, असे सगळे शब्द आपल्याला लावता येतात. सुखवरी नुसदे सुखची भोगीजे, तिथं लाभ जोडला लाभा, प्रभा आलिंगेली प्रभा, विस्मय बुडाला उभा विस्मया माझी. लाभालाच लाभ प्राप्त झाला म्हणजे कोणता? आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे. असा आत्मलाभ सगळ्यात मोठा लाभ आहे आणि त्या लाभालाच ब्रह्मलाभ प्राप्त झाला म्हणजे आत्मस्वरूप व्यापक झालं. लाभ जोडाला लाभा, प्रभा आलिंगेली प्रभा. प्रभा म्हणजे प्रकाश. प्रकाशानेच प्रकाशाला आलिंगन द्यावं म्हणजे काय? जीवात्मा ज्ञानस्वरूपच आहे आणि त्याने व्यापक असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हावं म्हणजे जीवाच्या अंतःकरणामध्ये प्रकाशच आहे की नाही, आपण त्याला चिदाभास म्हणतो बघा. तो अल्प प्रकाश आहे आणि त्या अल्प प्रकाशाने ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाला की तो प्रकाश फार मोठा आहे. त्या प्रकाशाच्या एका किरणाचा मिळाला लाभ तर सूर्यचंद्राच्या ठिकाणी प्रकाश आला. यदादित्यगतम तेजो जगत भासयते खिलम, यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम. भगवंताचं व्यापक तेज आहे, प्रकाश आहे आणि तो प्रकाश जीवामध्ये थोडासा आला होता आणि या प्रकाशाने त्या प्रकाशाला आलिंगन दिलं. प्रभा आलिंगेली प्रभा, विस्मय बुडाला उभा विस्मया माझी. आश्चर्यच उभ्याच आश्चर्यामध्ये एकरूप झालं म्हणजे काय? मानवी देहामध्ये साधना केली ब्रह्मज्ञानाची, साधना अल्प आहे आणि फळ फार मोठं प्राप्त झालं याचं त्याला आश्चर्य वाटलं म्हणून ते आश्चर्यामध्ये एकरूप झालं. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम, आश्चर्यवत वदति तथैव चान्यः, आश्चर्यवच्चैनमन्य श्रोती श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चित्. असं विस्मय म्हणजे आश्चर्यामध्ये एकरूप झालं. समतेत सामावला किंवा दुसरा पाठ आहे समतेत सामावला. समता म्हणजे ऐक्यता, ज्या ठिकाणी एकरूपतेला प्राप्त झाली. विश्रांती आला. आपल्याला संसारामध्ये विश्राम मिळतो ना, पण कुठं? जर गाढ झोप लागली तर. ज्या मनुष्याला गाढ झोप लागली ना
तर त्याला विश्रांती मिळते. पण पुन्हा प्रारब्धाने जागं व्हावं लागतं. एखाद्या व्यक्तीला जर सुषुप्ती अवस्थेतली विश्रांती जर नाही ना मिळाली, त्याचं सगळं जे मानसिक संतुलन ते बिघडून जातं. म्हणून सामान्य व्यक्तीला सुषुप्ती अवस्थेमध्ये विश्राम मिळतो, तर एवढा आनंद आहे. आणि इथं तोच विश्राम खऱ्या विश्रांतीला प्राप्त झाला. ही खरी विश्रांती बघा. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर. विश्रांती आला अनुभव वेळावला अनुभूतीपणे. जो परब्रह्माचा अनुभव आहे, सामान्य पुरुषाला अनुभव जगाचा आहे, पण इथला अनुभव एकदा ब्रह्मस्वरूपाचा प्राप्त झाला की त्याला अनुभव आल्यामुळे अनुभूतीपणे वेळावला. तो मात्र गोंधळला, भ्रमला. कारण अनुभव कसा आहे माहिती आहे का? आपण ते बाह्य ज्ञानाची रीती पाहतो. एरवी आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर त्याला वृत्तीव्याप्तीची गरज आहे आणि फलव्याप्तीची गरज आहे. म्हणजे बाह्य पदार्थाच्या ज्ञानाकरता वृत्ती पण लागते अज्ञान भंग करण्यासाठी. वृत्तीमध्ये चिदाभासही लागतो, त्यालाच अनुभव म्हणतात पदार्थाचं प्रकाशन करण्यासाठी. पण जेव्हा अंतर्मुख वृत्ती होते ते आत्मस्वरूपावरच्या आवरणाचा भंग करते. पण तो अनुभव आता त्या परब्रह्मस्वरूपाचं प्रकाशन नाही करू शकत. का? कारण अनुभव किंचित कर प्रकाश आहे आणि अनुभूती फार मोठी आहे. परब्रह्माचा अनुभूती आली तर तो अनुभव त्या ठिकाणी गोंधळून जातो, किंवा तो संकोच पावतो, किंवा तो म्हणतो मी बाहेर सगळ्यांचं प्रकाशन करू शकतो, पण याचं प्रकाशन करण्याकरता सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. म्हणून अनुभव वेडावला अनुभूतीपणे. तो भ्रमला किंवा तो गोंधळला की आता मी सर्वांचं प्रकाशन करतोय, ते सामर्थ्य इथं मात्र चालणार नाही. म्हणून तो अनुभवाशी एकरूप होऊन जातो. अनुभव वेडावला अनुभूतीपणे. भगवान म्हणतात किंबहुनायसे निखळ. निखळ म्हणजे शुद्ध, अतिशय शुद्ध. मीपणा जोडे तया फळ. मीपणा म्हणजे कोणतं? असं जे माझं स्वरूप आहे हे फळ त्याला प्राप्त होतं. कोणाला? ज्या साधकाने सेवुनी वेली वेल्हाळ कर्मयोगाची. ते कर्मयोगाची किंवा कर्मयोगाची वेल्हाळ म्हणजे आकर्षक असणारी वेली सेवन केली की त्याला हे फळ प्राप्त होतं. म्हणजे काय? ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये वेली लहान असते पण त्याला फळ फार मोठं मिळतं. कलिंगडाची वेल लहान आहे, कलिंगड मोठं. काशी फळाची वेल लहान आहे पण त्याला फळ मोठं मिळतं. तसं कर्मयोगाचा साधना मार्ग दिसायला अल्प आहे, पण मीपणा ब्रह्मपणा हे नावाचं त्याला फळ मिळतं. म्हणून साधन जरी साधं असेल तर फळ त्याला फार मोठं आहे. किंबहुना ऐसे निखळ मीपणा जोडी तया फळ. सेवुनी वेली वेल्हाळ कर्मयोगाची ते. आता ज्ञानोबा आहे याच कर्मयोगाला मिळणाऱ्या साधकाचं फळ ब्रह्मस्थिती. त्याचं 2-3 प्रकाराने विचार सांगतात की कर्मयोगी या किरटी चक्रवर्तीच्या मुकुटी. मिच्छिद्रत्न ते साठो वाटी होयतो माझा. भगवान म्हणतात कर्मयोगाचा अनुष्ठान करणारा हा जो साधक आहे ना, हा चक्रवर्ती सम्राट आहे. आणि सम्राट म्हणलं की त्याच्या मस्तकावर मुकुट असतो आणि त्या मुकुटावर सगळ्यात उच्च एक रत्न असतं बघा. म्हणून कर्मयोगी या किरटी तो चक्रवर्ती आहे. त्या चक्रवर्ती साधकाच्या मुकुटावर एक रत्न आहे. ते रत्न कोण आहे? मी. म्हणजे काय? त्याला भगवत प्राप्ती झाली. हा त्याच्या जीवनातला कलशातला रत्नभागच त्याला मिळाला आहे. मी चिद्रत्न. मग तुम्ही चिद्रत्न स्वरूपाने त्याला प्राप्त झाले. बाकीचे रत्न जड आहे आणि भगवान म्हणतात मी चिद्रत्न आहे. ज्ञानरत्न स्वरूप असणारा मी त्याला प्राप्त झालो. पण मग आता तुम्ही रत्नरूपाने त्याच्याकडे गेलात, त्याने मोबदल्यात तुम्हाला काय दिलं? भगवान म्हणतात साठो वाटी. म्हणजे आदला बदल झाली, मोबदला झाला, साठलोट झालं. होय तो माझा, तो माझा भक्त होतो आणि मी त्याच्या मुकुटावर रत्न होतो. म्हणजे भगवान परमात्माचं रत्न मिळवायचं असेल तर आपल्याला आपलं सगळं त्याला द्यावं लागेल. होय तो माझा, तो माझा होतो, माझा भक्त होतो ज्ञानस्वरूपाने. आणि भक्त झाला की मी त्याला रत्नस्वरूपाने प्राप्त होतो. ही एक प्रकारची उत्प्रेक्ष अलंकाराची भाषा आहे. दुसरी भाषा की कर्मयोग प्रासादाचा कळस जो हा मोक्षाचा, तयावरील अवकाशाचा वाव झाला तो. कर्मयोग नावाचा प्रासाद म्हणजे मंदिर आहे. मंदिरावर कळस लागतो. कळस जो हा मोक्षाचा.
मोक्षाचा कळस लागला आणि तो तयावरील अवकाशाचा वाव झाला. तो वाव म्हणजेच काय, प्रसर किंवा विस्तार, आणि अवकाश म्हणजे मोकळी जागा. एखादं मंदिर असतं, मंदिरावर कळस असतो आणि कळसावरही मोकळी जागा असते. परमार्थामध्ये मोक्ष हा कळस आहे आणि त्याच्यावरती मोकळी जागा कोण आहे, तर जिथं बंध नाही आणि बंधाच्या सापेक्ष मोक्ष नाही, बंध आणि मोक्षाच्याही अतीत असणारी जी अवस्था ती मोकळी जागा आहे. आणि त्या मोकळ्या जागेचा विस्तार म्हणजे तो झाला. म्हणजे काय, त्याला अशी स्वरूपस्थिती प्राप्त झाली की जिथे बंध तर नाहीच नाही, पण बंधाच्या सापेक्ष मोक्षसुद्धा जिथे अलीकडच राहतो अशी स्थिती त्याला प्राप्त झाली. तयावरील अवकाशाचा वाव झाला तो, नाना संसार आडवी कर्मयोग वाट बरवी, जोडली ते मदैक्य गावी पैठी झालीसे. नाना म्हणजे अथवा संसार नावाचं अरण्य आहे, त्या अरण्यातून कर्मयोग नावाची एक वाट, रस्ता चांगला आहे आणि ती रस्ता मार्ग त्याला प्राप्त झाल्यामुळे तो एका गावाला आला. कोणत्या, मदैक्य गावी पैठी झालीसी. माझ्याशी ऐक्य प्राप्त होणं, या गावामध्ये ती वाट पैठी झाली म्हणजे प्रविष्ट झाली. संसार अरण्य बघा, या अरण्यातून जीवात्मा दुःख भोगतच राहतो, श्वापदांच्या तावडीमध्ये सापडतो. संसाराचं अरण्य आहे आणि भगवत स्वरूपाचं आनंदाचं गाव आहे. आता आपल्याला अरण्यातून गावाला जायचं म्हटलं की एक वाट लागते की नाही, चांगली वाट मिळावी नाही तर वाटच लागते म्हणून. संसार आडवी कर्मयोग वाट बरवी म्हटले बघा, ही वाट चांगली आहे, हा मार्ग चांगला आहे. कर्मयोगाची वाट चांगली मिळाली, जोडली म्हणजे मिळाली, त्यामुळे ते मदैक्य गावी पैठी झालीसी. माझ्याशी ऐक्य प्राप्त होणं, या गावामध्ये तो मुक्कामाला आला. हे असो, हे सगळे विषय राहू दे. हे असो कर्मयोग ओघे, तेने भक्तिचित गंगे, मी स्वानंदोदधी वेगे ठाकीला के गा. भगवान म्हणतात हे सगळे विषय राहू दे. कर्मयोगाच्या ओघाने, ओघ म्हणजे प्रवाह, कर्मयोगाचा अनुष्ठान करणं हा प्रवाह आहे. हा प्रवाह कुणाला मिळाला, भक्तिचित गंगे, किंवा दुसरा पाठ घेतला आहे भक्तीची गंगे, असाही पाठ चालतो, अर्थ काही फरक नाही पडत. भक्ती ही चित गंगा आहे बघा. भक्ती म्हणजे प्रेम, भगवंताच्या विषयी अंतकरणात असणारं प्रेम, याला भक्ती चैतन्य गंगा म्हणतात. बरं, ज्ञानस्वरूप असणारी ही भक्ती गंगा आहे. चित शब्द वापरला की नाही, ज्ञानस्वरूप असणारी पण गंगाच आहे. भक्ती चित गंगा म्हटले, ज्यामध्ये भक्ती आहे, चित म्हणजे ज्ञान आहे. भक्ती ज्ञान गंगा या ओघाने कर्मयोगाच्या प्रवाहामध्ये तो निघाला. कर्मयोगाचा प्रवाह आहे, या प्रवाहातून वाहणारी भक्ती आणि ज्ञानाची गंगा आहे. आणि या गंगेच्या द्वारे स्व आनंदाचा समुद्र, स्वानंदोदधी, मी परमात्मा म्हणतात मी आहे, स्वानंदाचा समुद्र आहे. आणि तो समुद्र वेगे ठाकीला की गा, त्याला तो वेगात प्राप्त झाला. म्हणजे काय, भक्त जर या भक्ती ज्ञानगंगेचा आश्रय करेल, कर्मयोगाच्या प्रवाहाने आपली वाटचाल करेल, तर त्याला स्वानंदाचा, आनंदाचा समुद्र लवकरात लवकर प्राप्त होईल. म्हणजे तो स्वानंदोदधी वेगे ठाकीला की गा. हा ठायवरी सुवर्मा, कर्मयोगी आहे महिमा, मनोनी वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. भगवान म्हणतात अर्जुना, हा ठायवरी, या मर्यादेपर्यंत कर्मयोगी महिमा आहे. कर्मयोगाचं किंवा क्रमयोगाचं महिमान म्हणजे मोठेपणा आहे. अनुष्ठान केलं होतं कर्मयोगाचं किंवा क्रमयोगाचं, पण प्राप्ती झाली आहे माझ्या स्वरूपाची, एवढा त्याचा महिमा आहे. आणि म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. आम्ही वारंवार तुम्हाला एकच सांगतो, काय, आपल्या कर्माचा त्याग करू नका. किंवा कर्मयोग हा उपाय आहे, या उपायाचा परित्याग करू नका. वेळोवेळा तुम्हाला सांगतो की कर्मयोगाचा स्वीकार करा. पुढे भगवान पुढचं जे काही श्लोक आहे त्या श्लोकाची अवतरणिका देतात. मी कसाय म्हणे, पैदेशे काळे पदार्थे, साधुनी घेईचे माते, तैसा नव्हे मी आईते, सर्वांचे सर्वही, मनोनी माझ्या ठाई, जाचा विनर्गे काही, मी लाभे ये उपायी साच चिगा. मी असा नाही, पराधीन नाही मी. आपल्याला एखादी वस्तू प्राप्त करायची असेल तर एखाद देशात जावं लागतं,
एखाद्या काळाचा अंगीकार करावा लागतो, शुद्ध पदार्थ संपादन करावे लागतात. भगवान म्हणतात माझ्या प्राप्ती करण्यासाठी असं काही करावं लागत नाही, कारण मी सर्वांचा आत्मा आहे, सर्वांच्या हृदयात आहे, सर्वांचं स्वरूपच आहे. म्हणून जे सर्वांचं स्वरूप असतं ना त्याच्या प्राप्तीकरता कष्ट करावे लागत नाही. फक्त ते ज्या कारणामुळे अप्राप्त झालेलं आहे फक्त त्या अप्राप्तीचा भ्रम निवृत्त करावा लागतो. एकदा भ्रम निवृत्त करण्याकरता ही सगळी साधनं आहे. म्हणून मी वस्तुतंत्र आहे, कोणत्याही साधनांच्या अधीन मी नाही आहे. भगवान म्हणतात देशे काळे पदार्थे साधुनी घ्यायचे माते. एखाद्या देश काळ पदार्थ यांना आपलंसं करावं आणि मग माझी प्राप्ती करून घ्यावी, तैसा नव्हे. तशा प्रकारचा नाही. म्हणजे काय, मी कोणत्याही साधनावर अवलंबून नाही आहे, मी स्वतःसिद्ध आहे. आणि जी स्वतःसिद्ध वस्तू असते ना ती साधनाने प्राप्त होत नसते, कारण ती फक्त ज्ञानानेच प्राप्त होते. देशे काळे पदार्थे साधुनी घ्यायचे माते, तैसा नव्हे मी आयते. आयता आहे म्हणजे स्वतःसिद्ध आहे. बघा, सर्वांचे सर्वही, सर्वांचा सर्व रूपाने असणारा आत्मा मीच आहे. आणि म्हणून माझ्या प्राप्तीसाठी मनोनी माझ्या ठाई जाचावी नलगे काही. माझ्या ठिकाणी तुम्हाला फार कष्ट करावे, शीन करावा असं काही कारण नाही. बरं, मग तुम्ही जर सर्वांचे सर्वरूप आत्माच आहात, तुमच्यासाठी कष्ट करावेच लागत नाही, हे खरंच आहे. पण मग शास्त्रामध्ये उपाय सांगितले, अरे उपाय माझ्या प्राप्तीकरता नाही, मग माझ्या प्राप्तीमध्ये जे प्रतिबंध येतात ना त्याच्या निवृत्तीसाठी आहे. म्हणून मी लाभे ये उपायी साचची का, या उपायाने खरंच मी प्राप्त होतो. पण भगवंताला हे नाही सांगायचं की उपायांनी मी प्राप्त होतो. भगवंताला सांगायचं आहे उपाय मला प्राप्त नाही करू देत. उपाय फक्त माझ्या प्राप्तीमध्ये येणारे जे प्रतिबंध आहे ना त्यालाच घालवतात. नाहीतर मी स्वतः सर्वांचा प्राप्तच आहे, आत्मरूपानेच आहे. तो कसा आहे तो विचार आपण उद्या पाहू. पुंडरी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.